पप्पा, हा बेटा. 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन का साजरा करतात? तो यासाठी बेटा की 26 नोव्हेंबर 1949 ला भारताने आपल्या देशाची सार्वभौम अशी स्वतंत्र घटना स्वीकारली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून जेव्हा त्यांनी ही घटना लिहिण्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली, तेव्हा 26 नोव्हेंबर 1949 ला भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ही घटना सुपूर्द केली. तेव्हापासून 26 नोव्हेंबरला आधी राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जायचा. 26 नोव्हेंबर 2015 पासून भारत सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त या दिवसाला राष्ट्रीय कायदा दिवस हे नाव न देता संविधान दिवस किंवा संविधान दिन साजरा करण्याचा संकल्प केला. तेव्हापासून संविधान दिन साजरा केला जातो. या निमित्तानं बेटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर रोजी संविधान सभेत जे अखेरचं भाषण दिलेलं होतं, या भाषणाची या दिवशी सातत्याने आठवण केली जाते. यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या ऐतिहासिक भाषणामध्ये संविधानाच्या निर्मितीनंतर ती या देशाला सुपूर्द करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही धोके सांगितले. त्यातला पहिला धोका असा होता की या देशातल्या नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या देशाचं संविधान कितीही चांगलं असलं आणि ते राबवणारे लोक जर चांगले नसतील तर ते संविधान वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा एखाद्या देशाचे संविधान कितीही वाईट असले आणि ते चालवणारे लोक जर चांगले असतील तर त्याचे चांगले परिणाम देशाला दिसतील. दुसरा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितला होता की व्यक्तिपूजा ही या देशाने कधीतरी थांबवली पाहिजे, कारण व्यक्तिपूजेतूनच या देशामध्ये हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली होती की भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे 4 तत्व जे दिलेले आहेत याच्यामध्ये जर संतुलन राखलं गेलं नाही, या लोकशाहीला कुठलाही अर्थ राहणार नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय यामध्ये जर संतुलन साधलं गेलं नाही, म्हणजे राजकीय न्याय जर म्हटलं तर घटनेने एक व्यक्ती, एक मत आणि एक व्हॅल्यू, 1 मॅन 1 वोट अँड 1 व्हॅल्यू असं जरी सांगितलं असेल, त्यामुळे राजकीय लोकशाही अस्तित्वात आलेली असेल तरी जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळत नाही लोकांना, तोपर्यंत लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देशामध्ये देशांतर्गत जे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संवैधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. हे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी सांगितल्या, या गोष्टी आचरणात आणणं, त्याचा प्रचार आणि प्रसार करणं या दिवशी सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात. लक्षात आलं बेटा तुझ्या?